टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कारण 4 तारखेला 49 भिक्षुक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूरच्या जेलमध्ये डांबून ठेवलं आणि त्यामधले 10 भिक्षुकांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यामध्ये 4 जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं। त्यामधले 4 जण पळून गेले। म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भोंगळा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 जण पळून गेले आणि 2 या ठिकाणी उपचार घेत आहे। जर यांच्यावर लवकरात लवकर यांना उपचार दिला असता तर आज ते 4 लोक वाचले असते। सगळ्यात महत्त्वाचं काही भिक्षुकांना आता आम्हाला व्हिडिओ दाखवला आमच्या काही मित्रांनी का त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली, त्याला डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं। आमच्या सगळ्यांचं म्हणणं एक आहे की या 4 लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला। उपास आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी 4 दिवस अन्नत्याग केला, मग अन्नत्याग केल्यामुळे झाला। काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोहोलिक होते, अल्कोहोलमुळे झाला, अजून कुठल्या कारणामुळे का मारहाणीमुळे झाला। जर या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं PM पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे। ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे। प्रशासनाने घेतलेला बळीच आहे। मी तर तेच म्हणतो की या 4 लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण? प्रशासन।